हॅलो फ्रेंड्स, तर आज पहाटेचा अलार्म वाजल्याबरोबर माझं बाळसुद्धा आज उठून बसलेलं होतं. ते काही झोपायला तयार नव्हतं, कारण त्यालाही थोडासा खोकला आणि सर्दी झालेली आहे. त्यामुळे कदाचित त्याचा झोपण्याचाही मूड नसेल आणि चिडचिड पण जाम करत होता. तर मग त्यालासुद्धा मी पाठीमागे घेऊन आलेली आहे माझ्या रूममध्ये, स्टडी रूममध्ये, आणि इथेच मग त्याला झोक्यामध्ये टाकून असं झोपवलेलं आहे. तर मध्ये उठत होता, त्याचा आज झोपायचा काही मूडच नव्हता. तर मग थोडा वेळ मी प्रोव्हर्ब्स वगैरे वाचल्या आणि त्यानंतर मग माझं जे रोजचं रुटीन आहे स्वयंपाकाचं वगैरे, आणि बाळालासुद्धा मला सकाळी लवकर खायला करायला लागतं, कारण रात्रभर मग तो दूध पित असतो आणि त्याला पहाटे मग मी दूध देत नाही. सकाळी उठलं की मग तो जेवत नाही दूध दिलं की, त्यामुळे मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागलेली आणि बाकीची कामं आवरून घेतली 11 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी अभ्यासाला बसली होती. तर आजचं माझं अभ्यासाचं जे आहे मी टाईम टेबल ठरवलेलं, तर त्याप्रमाणे मला अभ्यास करायचा आहे. कारण मी आदल्या दिवशीच ठरवून ठेवत असते की मी उद्या कुठला टॉपिक घेणार आहे, किंवा कोणत्या टॉपिकवरती मला कोणत्या विषयाच्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, आणि त्यानुसारच मी ते फॉलो करत असते. म्हणजे आपलं काय होतं की टायमाचं बंधन राहतं आणि त्या टायमामध्ये आपलं ते काम पूर्ण होतं. बाय चान्स जर नाही झालं तर मग दुसऱ्या दिवशी थोडासा एक्स्ट्रा वेळ काढून मग ते अगोदरच्या दिवसाचं जे राहिलेला टॉपिक वगैरे असेल तो मी कंप्लीट करत असते. तर आज ना मी अक्षर मांडणीमधला जो टॉपिक आहे बुद्धिमत्तेचा तो घेतलेला होता, आणि संख्यामालेवरचं माझं थोडंफार राहिलेलं होतं, त्रिकोणी संख्या काढा वगैरे, पाया काढा, तर ते सुद्धा मग मी आज करून घेतलेलं आहे. गणित बुद्धिमत्ता कवर केलेली आहे. त्यानंतर मराठीचा 1-2 चॅप्टर मी वाचलेले आहेत आज. काल मी विशेषण शब्दांच्या जातीमध्ये क्रियाविशेषणपर्यंत आलेली होती, तर त्याच्या पुढचं अव्यय जे आहेत ते मी आज घेतलेले आहेत 2. आणि त्यानंतर मग इव्हिनिंग टाईमला आज मी पुन्हा संगणक हा विषय घेतलेला आहे. तर माझं GK-GS थोडंसं मागं पडत आहे, तर मला त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण त्यालाच खूप जास्त वेटेज आपला जो ह्याचा विषय आहे तो मेरिटचा तोच विषय आहे, आणि त्यावरती TCSचे आहे ते कोणत्याही प्रकारचे कसेही प्रश्न विचारत आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायला लागेल. तर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्तेचं मी दाखवलेलं आहे. त्यानंतर इव्हिनिंगला मस्त कॉफी घेतली आणि मग सुरू झाला पुन्हा एकदा माझा अभ्यास. आणि मग मी आता राज्यघटनेचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला आपल्या विषयाशी निगडीत जी महिला आणि बालकांविषयीची आहेत कलमे वगैरे, त्यांचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. तर तोच मी मग या टायमाला केलेला आहे. तर हा होता आजचा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.